प्रत्येक स्टार्टअपची स्टोरी ही स्ट्रगलिंग स्टोरी असते. तर आमच्या बाबतीत हे असंच घडलं. आम्ही जेव्हा उसाच्या रसाचे फ्लेवर्स डेव्हलप केले तेव्हा आम्हाला फार वेळानं समजलं की त्याला सेल्फ लाईफच नाही, कारण उसाचा रस हा लगेच फर्मेंटेशन होतो. त्यामुळे आम्ही जे फ्लेवर्स 60 फ्लेवर्स केलेले ह्याला खूप मागणी होती, पण ते आमचा प्रोजेक्ट फेल गेला. तसं आमचं गुळाच्या बाबतीतही झालं. जेव्हा आम्ही गुळाची शेतकऱ्यांकडे मागणी केली तेव्हा त्यामध्ये साखर आणि सल्फर मिक्स होत होते. त्यामुळं आमच्या बऱ्याचशा ऑर्डर कॅन्सलही झाल्या. त्यामुळे आम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे परत आम्ही झिरोवर आलो. मंडळी नमस्कार. स्टार्टअप कट्टाच्या या पुढच्या भागात मी सचिन तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय. स्टार्टअप कट्टामध्ये आतापर्यंत बीव्हीजी उद्योग समूहाचे चेअरमन श्री हनुमंतराव गायकवाड, चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे आणि रिस्क प्रोच्या अपूर्वा जोशी यांनी आपला प्रवास सांगत स्टार्टअपसाठी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. आज शिक्षक दिन आणि प्रत्येक शिक्षकाला 2 प्रकारचे विद्यार्थी हे नेहमीच लक्षात राहतात. एक म्हणजे पहिल्या बेंचवर बसणारे स्कॉलर्स आणि दुसरे म्हणजे अर्थातच बॅक बेंचर्स असोसिएशनचे विद्यार्थी. हे खरं आहे की स्कॉलर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या टॅलेंटमुळे लगेच प्लेसमेंट मिळते, मग त्यांचा पॅकेज मागचा प्रवास सुरू होतो. पण या बॅक बेंचर्सचं काय? असाच एक बॅक बेंचर विद्यार्थी सुमित प्रभूने तुम्हाला भेटायला आज येतोय, जो तुम्हाला सांगेल की प्लेसमेंट मागे न लागता आणि प्रवाहाविरुद्ध जाऊन त्याने त्याचा इथिकल हॅकिंगचा पॅशनमध्ये कशी एक्सपर्टीज मिळवली आणि कसा सुरू केला त्यांनी त्याचा स्वतःचा प्रवास. तसं म्हटलं तर IT च्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमचा धोकाही वाढत आहे. सायबर क्राईममध्ये मग फिशिंग वेबसाईट्स, मालवेअर सोर्स, बनावट आणि फसव्या वेबसाईट्स या डिजिटल पैसे चोरण्यासाठी तसेच महत्त्वाची गोपनीय माहिती चोरण्यासाठी सर्रास वापरले जात आहे. आणि या निमित्ताने सायबर सिक्युरिटी क्षेत्राची नेमकी स्थिती काय आहे आणि यातील स्टार्टअपच्या संधी याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन आणि त्यांचा संपूर्ण स्टार्टअपचा प्रवास आज सुमित प्रभूने यांच्याकडून होणार आहे. चला तर मग सुरू करूया स्टार्टअप कट्टाचा हा 4था भाग. ओके, तर सुमित नमस्ते आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुझं स्वागत आहे. आणि हा जो विषय आहे हॅकेथॉन आणि प्रायव्हसी आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, आणि आपला जो मागचा इंटरव्ह्यू होता डॉक्टर अपूर्वा यांच्याबरोबरचा, तर अपूर्वा बरोबर पण खूप छान अशा गप्पा झाल्या आणि बऱ्याच गोष्टी ह्या नवीन आम्हाला समजल्या. आणि जी काही टेक्नॉलॉजी आहे आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा जो पूर्णपणे पार्ट आहे हा अपूर्वामुळे जास्तीत जास्त तो उलगडायला मदत झाली. बट अजून याच्यामध्ये ऍडिशनली बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत जे मला तुझ्याकडून जाणून घेण्याला म्हणजे आवडेल मला. आणि सेकंडली आता डेटा ही दाता आहे असं म्हटलं जातं. सगळ्या गोष्टी या आता डेटावर आलेल्या आहेत. त्याच्यामुळं डेटावर जे काही स्टार्टअप्स आहेत आणि डेटावर जे कोणी आज काम करतायत त्या पर्सनचं सुद्धा व्हॅल्युएशन तेवढ्या पटीने आता वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या इंटरव्ह्यू मध्ये सुमित तुझी खूप हेल्प आम्हाला होईल टू अंडरस्टँड की आता डेटा रिलेटेड, इन्फॉर्मेशन रिलेटेड, सिक्युरिटी रिलेटेड नेमके काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याचबरोबर तुझा नेमका हा प्रवास कसा चालू झाला आणि तू ह्या पूर्णपणे सेक्टरमध्ये कसा आलास आणि ओव्हरऑल तुझी जर्नी ही आपल्याला अनलॉक करायची आहे या कार्यक्रमामध्ये. पहिलाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे की हॅकेथॉन हे पूर्णपणे कामाचं स्वरूप हे नेमकं कसं असतं? बरोबर. तर आता ह्याच बद्दल फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्स, मला एक चान्स दिला, एक ऑपॉर्च्युनिटी दिली की हे फील्ड मी एक्सप्लेन कराय यासाठी. सो सायबर सिक्युरिटी किंवा इथिकल हॅकिंग ह्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण आता मूव्हीज येतात, जसं आता लॉकडाऊनच्या या ड्युरेशन मध्ये असं झालंय की मूव्हीज आलेल्या आहेत, वेब सिरीज येत आहेत. सो त्याच्यामध्ये हॅकिंगची अशी एक इमेज झाली की इट जस्ट अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड थिंग.
राईट. सो ऍक्च्युली हॅकिंग असं नसतं किंवा सायबर सिक्युरिटी जेवढं एक कॉमन पर्सनला अंडरस्टँड होतं त्याच्यात ते इमॅजिनेशनच्या बियॉन्ड काही काही गोष्टी आहेत की आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे युजली एक छोटा एक्सपिरियन्स जर सांगायचा झाला तर बऱ्याचदा असं होतं की हॅकिंग म्हणलं किंवा हॅकर म्हणलं तर ऍक्च्युली हॅकर इज अ क्रिमिनल. बरोबर बरोबर. So we are ethical hackers. इथिकल We are not हॅकर्स. hackers. We are ethical hackers. We have some legal authorities की ज्याच्या थ्रू आम्ही सिक्युरिटी टेस्ट करू शकतो. सो बरोबर. प्रश्न अगेन तोच येतो की तुम्ही हॅकर आहात तर तुम्ही काही करू शकता. राईट. सो ऍक्च्युली तसं नसतं. टेक्निकल डिफिकल्टीज आम्हाला पण फेस होतात. सो Right. आपल्याला या गोष्टीसाठी एक अवेअरनेस सगळ्यात पहिले जनरेट झाला पाहिजे की सायबर सिक्युरिटी काय आहे, हॅकिंग काय आहे. सो हॅकथॉन हे बेसिकली स्टार्ट झालं 2018 मध्ये. राईट. सो तेव्हापासून एक असा मोटिव्ह होता की आपल्याकडे लोकांना लॅक ऑफ अवेअरनेस आहे. बऱ्याचदा असं होतं की कितीही एज्युकेटेड पर्सन जरी असला तरी एखादा बँकेचा कॉल येतो आणि त्याच्यामध्ये त्याला सांगितलं जातं की तुमचं एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड ब्लॉक झालंय आणि बरोबर. ते जर अनब्लॉक करायचं असेल ते परत रिऍक्टिव्हेट करायचं असेल तर बँकिंग डिटेल्स शेअर करा. असं ते Right. 15 ते 20 मिनिटाचं कन्व्हर्सेशन होतं आणि त्या कन्व्हर्सेशनचा आउटकम असा येतो की तो माणूस त्याचे सगळे बँक डिटेल्स शेअर करून बसतो आणि त्याच्यानंतर त्याच्या बँकेतले जे काही अमाऊंट असेल ती डेफिनेटली गायब होती. राईट तर मग हे राईट. ऑडिटचं याला आपण ऑडिट म्हणतो की प्रत्येक जे कम्प्युटर आहे त्यात जसं का सीए लोक ऑडिट करतात ते फिनान्शियल ऑडिटिंग असतं की तुम्ही ओव्हरऑल इयर मध्ये फिनान्शियल इयर मध्ये काय एक्सपेन्सेस आहेत किंवा किती लॉस आहे, प्रॉफिट आहे, या सगळ्या गोष्टीच्या वेळेस ते ऑडिट होतं. तसंच प्रत्येक कम्प्युटरचं ऑडिट होतं. कम्प्युटर असेल, वेब ऍप्लिकेशन असेल, त्याचं एक ऑडिट केलं जातं की ज्याच्यामध्ये त्याचे वीक पॉइंट्स म्हणजे ज्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये आम्ही व्हल्नरॅबिलिटीज म्हणतो. जसं आपण म्हणतो की प्रत्येक माणसाला एक वीक पॉइंट असतो काय, तसंच कम्प्युटरला, वेबसाईटला पण एक वीक पॉइंट असतो. तो बरोबर. वीक पॉइंट शोधायचा आणि त्याच्यावरनं कसा अटॅक होऊ शकतो हे फाइंड आउट करायचं, हे आमचं काम असतं. आणि इन ऍडिशन आपण अवेअरनेस प्रोग्राम्स पण करतो, प्लस सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग सुद्धा घेतो, ज्याच्यामध्ये कोणाची आपण स्पेसिफिक फ्रँचायझी घेतलेली नाहीये. ओके. ते आहे ते इंडिव्हिज्युअल कोर्स डिझाईन करून पर्सनली बसून जो कंटेंट आहे तो स्टँडर्ड कंटेंट ठेवून त्याचं एक डिझायनिंग केलेलं आहे. राईट. सो असं एक इन शॉर्ट आपलं एक वर्किंग आहे हॅकथॉन इन्फोसेकचं. बरोबर बरोबर. पण तरी सुद्धा म्हणजे सायबर सिक्युरिटी मध्ये तू उडी ही का घेतलीस आणि असं काही होतं का सायबर सिक्युरिटीच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये किंवा प्रवाहामध्ये, असं आपण म्हणूयात की आपण म्हणतो ना की आपण एकदा नदीत उडी मारली की पोहायला आपोआप शिकतो, असं काही होतं की पहिल्यापासूनच सायबर सिक्युरिटी मध्येच आपल्याला करिअर करायचं आहे, एखादा स्टार्टअप चालू करायचा आहे आणि त्या पद्धतीनं खरंच तू पॅशनेट होतास त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या परत घडत गेल्या, नेमकं काय सांगशील? ह्याचं असं होतं की मी पण म्हणजे माझं कॉलेज जर का लाईफ सांगायचं झालं तर टिपिकल एक बॅक बेंचर की स्कूल पासून कधी 60-70च्या वरती कधी क्रॉस नाही केलं मी. ओके. 70 याच्या इन बिटवीन. म्हणजे इव्हन जस्ट एक अदर थिंग की माझे 10चं पर्सेंटेज आहे 60.23. मला डिप्लोमाला मिळाले 67.23 10thला होते. त्याच्यानंतर डिप्लोमाला आल्यानंतर मला फायनल इयरला मिळाले 67.27 आणि आता इंजिनिअरिंग केलं ते आता 67.29. सो टिपिकल ह्या पर्सेंट मध्ये वाढणारा मुलगा की डिप्लोमाला असताना असं मी नॉर्मल मुलांसारखं बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या. मी 10th पर्यंत क्रिकेट खेळलो, क्लब क्रिकेट खेळलो, विकेट किपर होतो, त्यावेळेला धोनीचं जास्त फॅन होतं, त्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी करत होतो. जावा शिकलो, ऍडव्हान्स जावा शिकलो, जर्मन लँग्वेज शिकलो. म्हणजे ऑलमोस्ट असं एक असतं ना की त्या एज मध्ये आपल्याला एक पॉइंट मिळत नसतो की काय करायचं. सो त्या ड्युरेशन मध्ये इंजिनिअरिंगला डिप्लोमाला असताना राहत मला एक सेमिनार झाला होता. ऍपिन टेक्नॉलॉजी लॅब म्हणून एक इन्स्टिट्यूट होतं त्यावेळेला, तर त्याचा त्यांनी एक सेमिनार घेतला होता आणि तो लक बाय चान्स मी अटेंड केला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे डेमॉन्स्ट्रेट केलं होतं ते ईमेल हॅकिंग त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं होतं की जे आपण आता ज्याला आपण फिशिंग म्हणतो त्या गोष्टी त्यांनी तिथं डेमॉन्स्ट्रेट केल्या होत्या. सो ते जेव्हा एक सेमिनार तो अटेंड केला त्या हाफ आवरच्या सेशन मध्ये एक गोष्ट क्लिक झाली की आपण जर का हे शिकलो किंवा हे नॉलेज जर का घेतलं देन आय कॅन हँडल एनी सिस्टम इन द वर्ल्ड. हे फर्स्ट मोटिवेशन होतं माझ्यासाठी. आणि मग जसं एक्सप्लोर करत गेलो या गोष्टीमध्ये
कारण आता सीएचं सर्टिफिकेशन जे मी केलं होतं त्या सर्टिफिकेशनचं असं की त्याला 70% कंपल्सरी लागतं. 69.99 ला पण पर्सन फेल होतो आणि त्याचं कॉस्टिंग हाय जातं. अगेन म्हणजे आपण जे म्हणतो ना की कॉलेज लाईफ मुळे बॅकलॉगची जी कन्सेप्ट असते ती कन्सेप्ट इथं कुठे येत नाही. इथं परत रिपे करा सर्टन अमाऊंट आणि अगेन एक्झाम द्या. सो अशा म्हणून मी 6 मंथचा डिप्लोमा केला. मग इंजिनिअरिंगला 1 वर्ष ड्रॉप घेऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली परत. त्याच्यानंतर मग ते स्टार्ट झालं. मग मला एक गोष्ट थोडीफार क्लिअर झाली होती की कॉलेजमध्ये जे शिकवत आहे ते माझ्या काहीच उपयोगाचं नाहीये. आणि मी नेहमी असं होतं की मी बॅकलॉग घेतच पुढे गेलोय. म्हणजे माझं आयुष्य कधी ऑल क्लिअर हा टॅग मला फायनल इयरला आल्यावरच मिळायचा. फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत मी एक तरी बॅकलॉग घेतच जायचो. मला बाबा असं सॅटिस्टिकली अजून पण कधी कधी म्हणतात की लोकांना जसं जेवणात लोणचं लागतं तसं तुला बॅकलॉग लागतो की प्रत्येकाला ऑल क्लिअर आलाय. तो अशा ह्याच्यापासून जी सुरुवात झाली होती की ते एक मोटिवेशन होतं लाईक की हे जर का केलं तर आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आणि त्यावेळेलाच एका गोष्टीचा एक अंदाज होता, गट फिलिंग होतं की याला फ्युचरमध्ये खूप जास्त बूम येणार आहे. कारण त्यावेळेपासून सुरुवात झाली होती. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं जरी इंटरनेट आपण म्हटलं 90s मध्ये आलं होतं तरी इंडियामध्ये इंटरनेट प्रॉपर सेटल व्हायला 2010 नंतर ते प्रॉपर सेटल झालं. हो हो बरोबर, अगदी बरोबर. तोपर्यंत एवढंच इंटरनेट नव्हतं. म्हणजे होतं पण ते सामान्यातलं सामान्य माणसापर्यंत ते नव्हतं. ते झालं 2010 नंतर. आणि माझी सुरुवात झाली होती करिअरची त्याला 2013 पासून. 12ला मी ह्या गोष्टी शिकलो आणि 13 पासून ऍक्च्युली सुरुवात केली होती मी. आणि इंजिनिअरिंगला असताना इंटर्नशिपला करायला लागलो की सॉर्ट ऑफ तो जॉब होता. पण एज्युकेशनल ह्याच्यामध्ये कसं दाखवता येत नाही डिरेक्टली जॉब, सो ते इंटर्नशिप कन्वर्ट झालं. बरोबर बरोबर. आय हॅव बीन ट्रेनिंग फॉर सीए फॉर लास्ट ऑलमोस्ट 4 to 5 years. की आता 4-5 वर्ष झाली मी ऍज अ ट्रेनर म्हणून काम केलं. सर्टिफाईड इथिकल हॅकरसाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये कामं केली. सो त्यावेळेला एक थोडंसं असं फिलिंग होतं की जे नॉलेज मिळायला पाहिजे तेवढं नॉलेज जात नाहीये, डिलिव्हर होत नाही. आणि मी थोडंसं जास्त देशभक्त कॅटेगरीतला येतो. म्हणजे लाईक आय डोंट सपोर्ट एनी स्पेसिफिक पॉलिटिकल पार्टी बट आय सपोर्ट माय नेशन. मला या मातीची काहीतरी एक देणं आहे ही जाणीव आहे. त्याच्यामुळे असं होतं की आपल्याला काहीतरी करायचंय. भारतात सायबर क्राईमचा रेट जो आहे तो आपण असं म्हणू की अगदी 100% आहे. आणि त्यातला 90% जो आहे तो लॅक ऑफ अवेअरनेसमुळे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये कधी फिरलात, भाजी मार्केटमध्ये जरी आपण गेलो तरी त्यावेळेला असं नुसतं फोनवर जरी तुम्ही बोलणं ऐकायला लागलात ना तरी तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल खूप साऱ्या गोष्टी कळतात. म्हणजे बऱ्याचदा लोक पासवर्ड पण त्याच्यावरती शेअर करतात. राईट. अवेअरनेस हा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही लोकांना दाखवून देत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही. बिझनेस अपार्ट, बिझनेस कम्प्लीट वेगळा, पण एक जनरल की जर सायबर क्राईम कमी करायचे तर डेफिनेटली अवेअरनेस पाहिजे. आणि म्हणून एक स्वतःचं स्टार्ट करण्यामागचा हेतू हा होता की इन्स्टिट्यूशन मध्ये बऱ्याचदा काय होतं की बॅक टू बॅक कोर्सेस चिटकवले जातात मागं. म्हणजे तुम्हाला सीएच करायचंय का नाही, मग फर्स्ट यू हॅव टू कम्प्लीट सीसीएन, मग नेटवर्किंग त्याचे वेगळे चार्जेस. म्हणजे सॉर्ट ऑफ जसं ओमाय वर्ड मध्ये अक्षय कुमारने सांगितलं होतं की इथं गेला की त्याच्यामध्ये हे लागलं की त्याच्याबरोबर लगेच ही पण गोष्ट येते. लिस्ट वाढत जाते. तुम्हाला जे नॉलेज मिळायला पाहिजे ठीक आहे, इन्व्हेस्ट करा. असं नाही की फुकटात सगळं घेतलं पाहिजे, इन्व्हेस्ट करा, पण त्यातनं युटिलाइज ते झालं पाहिजे. काय नॉलेज प्रॉपर शेअर झालं पाहिजे. आज बऱ्याचदा असं होतं की नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटरची जी लोक असतात ती पण बऱ्याचदा ट्रेनिंगसाठी वगैरे येतात, पण छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहिती नसतात की जसं की आयपी ऍड्रेस आहे, बेसिक गोष्टी क्लिअर नसतात. मग हे कशामुळे, कारण प्रॉपर नॉलेजच गेलं नाहीये. आणि मला त्या गोष्टी कुठेतरी मनाला खटकत होत्या की जर प्रॉपर नॉलेज शेअर करायचं असेल तर स्वतःच स्टार्ट करण्याशिवाय ऑप्शन नाही. राईट. सेकंड पॉईंट असं होतं की जेव्हा ट्रेनर म्हणून काम करायचो त्यावेळेला घोड्याला कसं ते डोळ्याला बांधलेलं असतं की ते तेवढ्या ह्याच्यातच तो पुढे जातो. तसं एक होतं की आपण जॉब केला तर एवढंच आपल्याला करायचं. पण आज आता मी ऑडिट करतोय, मी ट्रेनिंग करतोय, मी वर्कशॉप घेतोय, गेस्ट लेक्चरर म्हणून जाऊ शकतोय. सो आय कॅन डू ऑलमोस्ट एव्हरीथिंग. एरिया ऑफ एक्सपर्टी तिथं वाढतोय. आणि ते एक रिझन होतं की मला हे स्टार्ट करायचं होतं. आणि द सेकंड मोटिवेशन म्हणजे द ग्रेट हॅकर केविन मेटली.
तो Right. माणूस असा की मी त्याला देव मानतो, म्हणजे फक्त त्याला देवावर आणून बसवायचं बाकी आहे. तो तो खूप एक पर्सनल लेवलचं मोटिवेशन आहे मला त्या माणसापासून. आयुष्यात कधी चान्स मिळाला तर त्याला भेटायला मला नक्की आवडेल. पण अशी एक छोटीशी जर्नी आहे माझी. राईट राईट सडनली राईट राईट. नाही आणि यामध्ये आता ह्या प्रश्नाचं उत्तर जे तू दिलास आणि त्याच्यामध्ये प्रिसाइजली जे तू तुझे मार्क्स एक्सप्लेन केलेस आणि तू प्राऊडली सांगतोयस की मी बॅक बेंचर होतो, तर आता जेवढे काही स्टुडंट्स बघतायत आणि त्यामधले जे बॅक बेंचर्स असोसिएशन मधले जे काही मेंबर्स आहेत त्यांना खरंच ते एक इन्स्पिरेशन असणार आहे की या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी अशा आहेत आणि मार्क्स हे बेसिकली आपल्याला डिफाईन करत नाहीत, हे बऱ्याचदा प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. आणि माझा याच रिलेटेड माझा पुढचा प्रश्न आहे की इथिकल हॅकिंग बद्दल तू सुरुवातीला सांगितलं, त्याच पद्धतीनं मग प्रोफेशनल हॅकर जो असतो तो नेमका कोण असतो, म्हणजे त्याचं नेमकं काम काय असतं? एक्झॅक्टली. आता जेव्हा आपण हॅकर ही टर्म युज करतो त्यावेळेला हॅकरचे 3 टाईपचे हॅकर्स अवेलेबल असतात. म्हणजे तसे बघायला गेलं तर सब टाइप्स त्याचे खूप आहेत. पण जे मेजर 3 टाइप्स आहेत ते आहेत व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट. आता याच्यामध्ये फरक कसा असतो, जे व्हाईट हॅट असतात ते इथिकल हॅकर्स असतात लिगली. म्हणजे आता माझ्यासारखी जी लोक आहेत वी आर इथिकल हॅकर्स, वी आर नॉट हॅकर्स. म्हणजे आम्ही आमचं जे नॉलेज आहे ते आम्ही डिफेन्सिव्ह पर्पज साठी युज करतोय, की एखाद्याला प्रोटेक्ट करायला आम्ही ते युज करतोय. आणि जे ब्लॅक हॅट असतात ते कम्प्लिटली क्रिमिनल्स असतात. क्रिमिनल्स लाईक दे आर ऍक्च्युअल हॅकर्स की दे यूज देअर नॉलेज टू ऑफेंड किंवा ऑफेन्स क्रिएट करण्यासाठीच ते त्यांचं नॉलेज युज करतात. आणि ग्रे हॅट जे असतात दे आर कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट हॅट अँड ब्लॅक हॅट, की म्हणजे जसं आपण म्हणतो की त्यांना ज्या केसमध्ये पैसा त्यांना जास्त दिसेल ते त्या साईडला त्यांचं मोर्चा वळवतात. असे 3 टाईपचे एक हॅकर्स असतात. सो प्रोफेशनल हॅकर जर मी सांगितलं तर आय वुड डेफिनेटली टॉक अबाउट इथिकल हॅकर्स ओनली. ओके. सो बेसिक आमचं काम जे असतं ते एक हॅकर जो काही विचार करू शकतोय, राईट. जसं आपण पोलिसांच्या ह्याच्यात म्हणतो की पोलिसांचं कसं असतं की त्यांना जेव्हा क्रिमिनलला पकडायचंय त्यावेळेला तो क्रिमिनल कसा विचार करतोय, त्याचा माइंडसेट कसा आहे ह्याच्याप्रमाणे ते त्यांचं प्लॅनिंग करतात. सो सेम गोज विथ अस की एखादा हॅकर, एखादी मशीन जर असेल ही टार्गेट आहे, सो त्याच्यावरती एखादा हॅकर कुठल्या पद्धतीत हॅकिंग करू शकतो त्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या. बिकॉज वी हॅव वन फेमस कोट इन अवर कम्युनिटी, हॅकर कम्युनिटी, की इफ यू वॉन्ट टू कॅच अ हॅकर यू हॅव टू थिंक लाईक वन. हॅकर कसा विचार करेल. आणि बेसिकली इथिकल हॅकर हे एक असं म्हणा की हॅकिंगचं जे काही नॉलेज आहे किंवा ज्या टेक्नॉलॉजीज आहेत जे हॅकर युज करतायत किंवा टूल्स आहेत जी हॅकर युज करतायत तीच सगळी टूल आम्ही युज करतोय जस्ट टू कॅच देम, नॉट टू क्रिएट एनी ऑफेन्स. राईट राईट राईट. हे काम असतं प्रोफेशनल हॅकरचं, इथिकल हॅकरचं. राईट राईट. पण या सगळ्या म्हणजे हा जो आता सेक्टर आहे आणि एका बाजूला तू म्हणतोयस की अवेअरनेस बिलकुल नाही आहे, म्हणजे अगदी 90% पर्यंत लोक अशी आहेत ज्यांना या गोष्टींबद्दल लिटरली काही अवेअरनेस नाही आहे. म्हणजे अगदी तू भाजी मंडईचं पण एक्झाम्पल दिलास. पण ऑन सिमिलर साइड आपण या स्टेटला आता ग्लोबलायझेशन आहे आणि बऱ्याच गोष्टी ह्या आपण ज्यावेळेला इंडिया मेक इन इंडिया बघतोय किंवा ओव्हरऑल आत्मनिर्भर भारत वगैरे या सगळ्या गोष्टी बघतोय, स्टार्टअप्स आणि हे ज्या काही गोष्टी आपण बघतोय, इथे आपल्याला हे एक लक्षात येतं की हा जो काही सेक्टर आहे याच्यामध्ये ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे. तर स्टार्टअपसाठी इव्हेंच्युअली फॉर एनी स्टुडंट्स, इव्हेंच्युअली फॉर एनीवन ज्यांना बिझनेसेस चालू करायचे आहेत या सेक्टरमध्ये, तर नेमक्या अपॉर्च्युनिटीज, स्टार्टअपच्या अपॉर्च्युनिटीज या सेक्टरमध्ये सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये नेमक्या काय आहेत? अपॉर्च्युनिटीज म्हणायला गेले तर आता खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं की आता एक जस्ट स्मॉल सिनारिओ विथ युअर परमिशन, की आता जो कोविडचा एंटायर सीन झाला तर कोविडच्या ह्याच्यामध्ये सायबर क्राईमचा रेट 80% क्लाइम झाला. बरोबर झाला 80%. येस. रिझन बिंग की एव्हरीवन इज ॲट होम. फर्स्ट देर आर 2 रिझन्स कम्प्लिटली. फर्स्ट असं आहे की सगळेच आता सध्या घरी आहेत, राईट. काही लोकांचं वर्क फ्रॉम होम चाललंय, काही लोकांचं नाही चाललंय. Right. So in both cases they are using internet. Yes. Right. Yes. This is the first thing. Second thing, even though people have work from home, पण त्या केस मध्ये पण कसं आहे, जेव्हा तुम्ही ऑफिस मध्ये काम करताय, ऑफिस मध्ये तुमच्याकडे फायरवॉल्स आहेत, सिस्टम्स तुमच्या मेंटेन्ड आहेत प्रॉपर, तुमच्याकडे सिक्युरिटी टीम आहे, प्लस आयटी वाली टीम आहे की जे तुम्हाला प्रॉब्लेम आला तुम्ही त्यांना कॉल केला तर येऊन रिसॉल्व्ह करताय. राईट. पण घरची जेव्हा गोष्ट असते, जेव्हा तुम्ही घरून काम करताय
त्यावेळेला तुमच्याकडे कुठलाच बॅकअप नाहीये, सिक्युरिटी बॅकअप नाहीये. राईट राईट. त्यामुळे आता रिसेंटली रॅन्समवेअरच्या केसेस आल्या होत्या की ज्याच्यामध्ये डेटा पूर्णपणे आपला एन्क्रिप्ट केला जातो आणि तो डेटा डिक्रिप्ट करण्याची जी कीज आहेत किंवा डिक्रिप्शन मेथड द्यायला आपल्याकडे काही पैसे मागितले जातात. म्हणजे जसं की आपण टिपिकल मूव्हीज मध्ये बघायचो ना की एक ओमनी येते, किडनॅप करते आणि मग ते सोडवण्यासाठी पैसे मागतात. तसं पण असतं, फक्त इथं ओमनीच्या जागी व्हायरस येतो. तुमच्या सिस्टीमला इन्फेक्ट झाल्यानंतर कम्प्लिटली तुमचा डेटा लॉक होतो. आणि ह्या केसमध्ये असं असतं की मोस्ट ऑफ द रॅन्समवेअर अटॅक जे आहेत ते अशा लोकांना झालेत की ज्यांचे क्लायंट्स किंवा त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ते वर्क फ्रॉम होम होते. बरोबर. कारण होम नेटवर्क आपलं कधीच सिक्युअर नसतं. नेहमी असं असतं की कधी अँटीव्हायरस चालत नाही, आपण कधीतरी रेअर केस मध्ये ते सिस्टम युज करतोय. मेन थॉट असतो की मी अँटीव्हायरस घेऊन काय करू, मग माझ्याकडे असं कुठला, आणि बिगेस्ट कॉज की माझ्याकडे असा कुठला डेटा आहे की जो कोणी हॅक करेल. राईट, दिस इज द मेन रिझन. आणि आता याच्यामध्ये की साधा तुमचा मेल आयडी आहे, तुमचा मेल आयडी जरी मला मिळाला तरी त्या केसमध्ये मी तुमच्या मेल आयडीला युज करून फेक मेल बनवून तुमच्या कितीतरी कॉन्टॅक्टला मी मेसेज करू शकतो. प्रिटेंडिंग यू. तुमच्या नावाने, म्हणजे तिथं जो काही फ्रॉड होईल तिथं नाव तुमचं येणार आहे पण ऍक्च्युअली काय केलेलं. तर त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त आपल्याकडे थोडंसं असं होतं ना की अर्निंग जे आहे ते खूप झटपट एक्सपेक्टेशन आहे. सो ह्या फील्ड मध्ये कसं आहे, एक्सपिरियन्स दाखवा, तुमचं नॉलेज तुम्ही एक्सप्लोर करा जास्त, ते टॅलेंट दाखवा. ऑपॉर्च्युनिटीज लिटरली खूप साऱ्या आहेत. बरोबर. आणि पॅन्डेमिक मुळे आता जर बघितलं असेल तर क्लासेस पण मोस्ट ऑफ द टाइम ऑनलाईन चालले. शाळा पण ऑनलाईन, कॉलेज पण ऑनलाईन. मग जेव्हा तुम्ही डिजिटलायझेशन होतंय त्यावेळेला डेफिनेटली सायबर सिक्युरिटी इज गोइंग टू प्ले व्हायटल रोल. राईट. अँड देयर इज नो अदर ऑप्शन. सायबर सिक्युरिटी बाकीच्या गोष्टीला तुमच्याकडे बॅकअप आहे, अदर ऑप्शन्स आहेत. बट इन केस विथ सायबर सिक्युरिटी यू हॅव टू मेंटेन युअर सिक्युरिटी. राईट, अगदी बरोबर सुमित. आणि आता इव्हन म्हणजे सुमित पूर्ण जर या सगळ्या गोष्टी जर आता तू जे काही सांगतोयस तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा जो काही कोर आहे तो आहे अवेअरनेस. ठीक आहे. आणि या अवेअरनेससाठी आजपर्यंत तू बरेच काही ट्रेनिंग प्रोग्राम्स, बरेच काही वर्कशॉप इन्स्टिट्यूशन साठी असतील, स्टुडंट साठी असतील, ठीक आहे, या पद्धतीनं तू बरेच सेशन्स आजपर्यंत घेतले. बऱ्याच लोकांना तू त्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन ऍज वेल एज अवेअरनेस ऍज वेल एज गायडन्स सुद्धा दिलेला आहे. पण या पूर्ण ट्रेनिंगच्या जर्नीमध्ये असा कोणता एक लाईफ चेंजिंग फीडबॅक तुला असा मिळालेला आहे की तुझ्या सांगण्यामुळे किंवा तुझ्या अवेअरनेसमुळे काही गोष्टी खूप बऱ्याच चांगल्या एंडला ह्या चेंज झालेल्या आहेत, असा एखादा फीडबॅक, असा एखादा सर्वे, असा एखादा टेस्टिमोनियल जर तुला काही शेअर करायचं वाटेल तर? डेफिनेटली तशा दोन गोष्टी आहेत, बट आय विल नेव्हर मेन्शन देअर नेम. ओके. सो जस्ट असं होतं की आता एक ऑफिसर होते सायबर क्राईमचे, ज्यांच्यासोबत काम चालू होतं रिसेंटली काही मॅटर. ओके. सो जसं आता ह्याच्यामध्ये मी सांगेन की नो नेम्स विथ ऑब्विसली, की जसं सायबर क्राईम सोबत त्यावेळेला काम चाललं होतं, काही फेक मॅट्रिमोनियल साइट्स होत्या की ज्याच्या थ्रू फ्रॉड केले जात होते. सो ते चालू असताना एका ऑफिसरची ओळख झाली होती आणि एका सर्टन पॉइंटला असं आलं की ते फर्स्ट टाइम आम्ही कॉलवरती बोललो, नंतर पर्सनली मीटिंग झाली आणि त्या एका पॉइंटला जेव्हा त्यांच्याशी डिस्कशन केलं किंवा हॅकथॉन बद्दल शेअर केलं, काय करतो किंवा ह्या गोष्टी जेव्हा डिस्कस झाल्या त्यावेळेला फर्स्ट टाइम अशी एक मला एका पोलीस ऑफिसर कडनं, ते पण सायबर क्राईमच्या, की असं एक आलं होतं की मला हे तुझ्यासारखं शिकायचंय किंवा तुझ्यासारखं बनव. ओके. मला तुझ्यासारखं बनायचंय, तुझ्यासारखं बनायचं. तर असं नसतं. ऍक्च्युली तुम्ही जे करताय ती खूप मोठी गोष्ट आहे, मी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. तर त्यांचं म्हणणं तर नाही, मला तुझ्यासारखं बनायचं, एवढंच फक्त लक्षात ठेव, मला तसं ट्रेनिंग हवं. आणि बाकी फीडबॅक पेक्षा मला ह्या गोष्टी जास्त मिळतात. म्हणजे लाईक
आता काही कॉलेज स्टुडंट्स पण कॉलेज लेक्चर्स किंवा ट्रेनिंगसाठी येतात, ते अटेंड बरोबर. करतात. आणि कसं होतं, कॉलेजचं हे एज असं असतं की जिथं आपण कोणीतरी एक बघत असतो की ज्याच्या थ्रू आपल्याला काहीतरी एक गायडन्स मिळेल, हे होईल. राईट. तो तसा एक एक्सपिरियन्स फार येतो की काही काही मुलं आजकाल असे म्हणायला लागलेत की तुझ्यासारखं बनायला मला किती वेळ लागेल, हा 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 हा. पर्यंत अशा त्या गोष्टी येतात. सो असं बघितलं एक मागं वळून तर वाटतं, अरे आपण असं काहीच केलेलं नाही की ज्याच्यामुळे कोणाला तरी असं वाटेल. किंवा इफ यू आस्क मी, तर मी अजूनपर्यंत अशी कुठली गोष्ट केली नाही की ज्याच्यामुळं मी कोणाला तरी इन्स्पिरेशन हो वाटेल. हो हो, बरोबर बरोबर. ती एक रिएक्शन फार मिळते की तुझ्यासारखं बनायचंय, Right. ही गोष्ट मी जास्त ऐकायला मिळते. राईट 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 राईट, अगदी बरोबर. मला आता हा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तो तुला असेल किंवा तुमच्यासारखे जे काही प्रोफेशनल्स या सेक्टरमध्ये काम करतायत, तुमच्या बाबतीत हॅकिंग कधी घडलेलं आहे का? म्हणजे हॅकिंग तुम्ही स्वतः असं कधी एक्सपिरियन्स केलेलं आहे? तुम्ही कधी विक्टिम झालेला आहात का? व्हिक्टिम ऍक्सेस नाही, हा पण अटेम्प्ट होत असतात, लाईक, पण सक्सेसफुल कधी होत नाही. बिकॉज वी नो वीक पॉइंट्स. राईट. जरी आम्ही आमचं सिस्टम युज करत असलो तरी तुम्ही बघितलं असेल, जर न्यूज मध्ये किंवा सोशल मीडियावरती मोस्टली, की जे प्रॉपर हॅकर्स आहेत, इथिकल हॅकर्स आहेत, त्यांच्यावरती हॅकिंग खूप रेअर केस मध्ये होते. कम्प्लिटली त्यांची मिस्टेक असती, म्हणजे आमच्यासारख्यांची, तर त्याच्यामुळेच कधी फसले गेले तर जातात. पण 90% हॅकर्स नेव्हर बिकम विक्टिम्स. Because we know enough about our systems, we know how to use things, की कुठले पण ऍप्लिकेशन्स असतील, सॉफ्टवेअर्स असतील, त्याचे वीक पॉइंट्स इन आउट आम्हाला माहिती असतं. त्यामुळे तसं हे नाही. एक अटेम्प्ट माझ्या बाबतीत पण झाला होता, लाईक की जीमेलला सडनली एक रिकव्हरीचा मेसेज आला होता की अकाउंट पासवर्ड, आपण जेव्हा फॉरवर्ड पासवर्ड करतो त्यावेळेला एक रिकव्हरी मेल जनरेट होतो तुमच्या सेकंडरी अकाउंट वरती किंवा प्रायमरी अकाउंट वरती. सो तसा एक मेल मला आला, आणि मी तर पासवर्ड हे केला नव्हता रिसेट. त्यामुळे ते डेफिनेटली होतं की दॅट वॉज अन अटेम्प्ट टू हॅक दॅट स्पेसिफिक जीमेल. आणि त्याच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स नंतर मला एक कॉल आलेला, जो मी उचलला नाही, कारण मला माहिती होतं की ही मेथोडॉलॉजी असते पूर्ण, की तुम्हाला फॉरवर्ड, जर तुम्ही केलेलं नसेल फॉरवर्ड पासवर्ड आणि तुम्हाला जर सडनली मेल आला, तर त्याच्यानंतर इमिजिएटली एक कॉल येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतात, वी आर टॉकिंग फ्रॉम गुगल सिक्युरिटी अँड जस्ट सेंड अन ईमेल रिगार्डिंग सिक्युरिटी इश्यूज. सो तो जो काही कोड आहे तो आम्हाला रिव्हर्ट करा. ओके. कोड रिव्हर्ट करता डेफिनेटली तुम्ही तुमचा ऍक्सेस त्यांच्या हातात देता. येस 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 येस. सो वी नो दोज थिंग्स. राईट 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 राईट. बरोबर बरोबर. आता म्हणजे ज्या वेळेला आम्ही हे अनाऊन्स केलं की आपल्याला एक सायबर सिक्युरिटीवर आपण एक सेशन घेतोय, सायबर सिक्युरिटीवर आपल्याला साधारणपणे ह्या गोष्टी ज्या काही आहेत, डेटा रिलेटेड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बद्दल बोलायच्या आहेत, तर काही क्वेश्चन्स हे आलेले होते काही स्टुडंट्स कडून. त्यापैकी 2 क्वेश्चन्स आपण घेऊयात. पहिला क्वेश्चन हा आहे की मी किंवा मला या सेक्टरमध्ये सायबर क्राईम असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल किंवा व्हॉट एव्हर इज रिलेटेड विथ डेटा और इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये मला जर करिअर करायचं असेल तर मला हे स्पेसिफिक कोर्स केलाच पाहिजे किंवा हे माझं क्वालिफिकेशन झालंच पाहिजे का? मग ते इंजिनिअरिंग मधलं काही असेल किंवा अजून काही असेल, तर असं काही आहे का? नाही, बेसिकली जर सायबर सिक्युरिटी मध्ये करिअर करायचं असेल तर हे सगळ्यात मोठं मिथ आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर बॅकग्राऊंड पाहिजे, राईट? असं काय नाही. इव्हन आता इलेक्ट्रॉनिक इंजिनियर सुद्धा जे स्टुडंट्स आहेत ते पण कम्प्युटर्स युज करतातच ना. इट्स नॉट अबाउट व्हॉट यू परस्यू, इट्स अबाउट युअर इंटरेस्ट, की तुमचा इंटरेस्ट कशात आहे. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर मग आमच्यासारखे ट्रेनर आहेतच ना त्याच्यामध्ये पुढे गाईड करायला, ट्रेन करायला. सो देर इज नो सच स्पेसिफिक रिक्वायरमेंट अबाउट एज्युकेशन की हे पाहिजे तरच ते करता येईल. बट वेन यू लुकिंग फॉर करिअर, त्याच्यामध्ये आता इसी काउन्सिल म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे जी कम्प्लिटली युएस बेस्ड आहे आणि ते फक्त सिक्युरिटी रिलेटेड कोर्सेस प्रोव्हाइड करतात. तर त्यातलं जे सर्टिफिकेशन आहे, सर्टिफाईड इथिकल हॅकर, त्याला जास्त डिमांड असते. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला जेव्हा जॉब साठी बघतोय त्यावेळेला त्या सर्टिफिकेशनला जास्त रिक्वायरमेंट असते. आणि दॅट सर्टिफिकेशन इज रिकॉग्नाइज्ड बाय FBI अँड NSA. जे युएसच्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं ते रिकॉग्नाइज आहे. म्हणजे इव्हन इंडियामध्ये असं नाही, अब्रॉड पण त्याच्या रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज खूप ओपन होतात.
ग्रेट ग्रेट. तर दॅट्स द मेन पॉइंट. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की जर मला शाळा पूर्ण ग्रॅज्युएशन करायचं असेल तर मला ते बालवाडीपासून जायला लागतं. बरोबर मी डिरेक्टली कोणी उठून 10th नाही जाऊ शकत. सो बरोबर. तसं जर ह्याच्यात करिअर करायचं तर सीए इज द बेसिक थिंग. राईट राईट राईट. हॅकर इज बेसिक थिंग. हो हो आणि हो 2 वर्षापूर्वी असं होतं एक साधारणतः 2 ते 3 वर्षापर्यंत की सीए सर्टिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी फील्ड मधला एक्सपिरियन्स लागायचा मिनिमम 1 इयर. हे त्यांचं प्रिरिक्विसाइट होतं आधी. बरोबर. आणि आता त्यांनी ते प्रिरिक्विसाइट काढलं. आता सीएच कोणीही करू शकतो. ओके ओके. त्याला तेवढी व्हॅल्यू आहे त्याची. तो स्टार्टिंग पॉइंट आहे. त्याच्यानंतर कसं असतं की सायबर सिक्युरिटी म्हणलं, हॅकिंग म्हणलं तरी फक्त त्या 1-2 वर्ड मध्ये सगळं संपत नाही. त्याचे डोमेन्स अगेन ओपन होतात. म्हणजे जेव्हा कोर्सला एनरोल करताय त्या कोर्सचं एक मॉड्यूल म्हणजे तुमचं एक डोमेन होतो. फॉर एक्झाम्पल फॉरेन्सिक्स आहे, सायबर फॉरेन्सिक्स येतं किंवा व्हीएपीटी ऑडिट्सचं जे मी मगाशी मेन्शन केलं होतं ते ऑडिट्स असेल, मोबाईल हॅकिंग असेल किंवा फायरवॉल असेल, क्रिप्टोग्राफी असेल. हे एक डोमेन म्हणजे एक सेपरेट मॉड्यूल आहे आपलं. मॉड्यूल आहे. तर त्या अकॉर्डिंगली डिसाईड करायचं असतं की तुम्हाला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. म्हणजे कारण आता माझा मेन हे आहे तो कोर्टे आहे तो व्हीएपीटीचा आहे. ओके. But we know कि we can do anything like websites, we can hack Android for security purpose. But domain तिथं तुमचा ठरतो. बिल्ड होतो. कारण मला व्हीएपीटी आवडते म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला व्हीएपीटी आवडेल असं होत नाही. कोणाला मोबाईल फॉरेन्सिक्स आवडतं, कोणाला वेबसाईट रिलेटेड आवडतं, कोणाला फायरवॉल आवडतं. त्याच्यावरती त्या गोष्टी डिसाईड होतात की पुढं कसं जायचं. मेन प्रिरिक्विसाइट आहे. राईट राईट. आता पुढचा जो माझा प्रश्न आहे तो म्हणजे तुझ्या माहितीमध्ये किंवा असं आपण म्हणू शकतोय की टॉप 3 स्टार्टअप्स डेटा रिलेटेड किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रिलेटेड आता आफ्टर 2020 पोस्ट कोविड टॉप 3 स्टार्टअप एरियाज कोणकोणते आहेत विच आर रिलेटेड विथ डेटा, विच आर रिलेटेड विथ इन्फॉर्मेशन, जे तुला वाटतं? 2020 पासून स्टार्ट केलं तर स्पेसिफिक डेटा रिलेटेड किंवा सायबर सिक्युरिटी मध्ये जर म्हणायचं झालं तर असं ऍक्सेस कोणी नाही वाटत. लाईक की बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन जे आहेत किंवा जे कंपनीज काम करतायत त्या मेनली खूप साऱ्या गोष्टी एकत्र घेऊन बसल्या. लाईक नो वन इज डेडिकेटेड फॉर सायबर सिक्युरिटी. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामध्ये जावाचं ट्रेनिंग होत आहे. ते लोक C++ पण करतायत, पायथन पण देत आहेत आणि प्लस सिक्युरिटी पण देत आहेत. सो डेडिकेटेड ऍक्सेस खूप कमी आहेत. दे आर नॉट ऍक्च्युअली स्टार्टअप्स, दे आर वेल एस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशन. राईट 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 राईट. ओके ओके. आता म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हॅकॅथॉन मध्ये जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज आता चाललेल्या आहेत, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ट्रेनिंग असेल, अवेअरनेस असेल, पण इथून पुढे हॅकॅथॉनचे प्लॅन्स काय आहेत? मग त्याच्यामध्ये टीम बिल्डिंग असेल, एक्सपान्शन असेल आणि अजून बऱ्याच लाईफ मध्ये काही चेंजेस तुम्हाला आणायचे आहेत. नेमके तुमचे प्लॅन्स काय आहेत? राईट. सो मला बेसिकली माझा मेन मोटिव्ह आहे, मला एआय वरती काम करायचं आहे विथ हॅकथॉन. आणि प्लस जसं एक आता मी पण एक टिपिकल मिडल क्लास फॅमिली मधला मुलगा आहे. म्हणजे असं काही नाही आपल्या की बॅकग्राऊंडला खूप सारे काहीतरी बिझनेस आहेत आणि तो माझ्यापर्यंत आलाय असं काही नाहीये. सो त्या ह्याच्यामुळे असं होतं की जे आयर्न मॅनचं कॅरेक्टर आहे आपलं मार्वेल युनिव्हर्स मधलं, सो दॅट पर्सन इज माय रिअल लाईफ आयडॉल. जर इव्हन मॅट्रिक नंतर जर कोणाला जास्त मानत असेल टेक्नॉलॉजी रिलेटेड तर दॅट इज रॉबर्ट डाउनी ज्युनियर. राईट. सो मला एक थोडं असं आहे की त्या केसमध्ये कसं आहे रॉबर्ट डाउनीच्या किंवा आयर्न मॅनच्या की जेव्हा ही कुठलं युएस वरती कुठलं पण एक थ्रेट येतोय किंवा कुठलं पण संकट येतंय त्यावेळेला तो हँडल करतोय. मला ती गोष्ट थोडीशी भारतात रिलेटेड करायची फार इच्छा आहे की सायबर सिक्युरिटीची कुठलीही कन्सर्न असेल तर इट शुड कम टू हॅकथॉन इन्फोसिस. एक माझं स्वप्न आहे, माहित नाही ते कधी पूर्ण होईल, बट दॅट्स माय विजन. आणि म्हणजे लाईक मला काहीतरी असं करायचंय देशासाठी की जसं मला आर्मीसाठी मी खूप पॅशनेट आहे. इव्हन मी आधी ट्राय पण केलं होतं पण नाही झालं आणि मी या फील्ड मध्ये लँड झालो. सो असं काहीतरी करायचंय की जे देशासाठी काहीतरी
ऍक्च्युअल उपयोगी होईल त्या राईट गोष्टी. राईट राईट आपल्या देशाला सुद्धा आता बघितलं असेल तर जसं LSCचा जो काही एंटायर सिनारिओ झाला त्याच्यानंतर सुद्धा सायबर अटॅकचे थ्रेट्स होते. हो सो हो ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर डेफिनेटली वी हॅव टू लाईक जसं म्हणतो ना की काही आपल्याला नवीन लोक तयार करायला पाहिजे. बरोबर बरोबर कंपनी सोबत काम करायचं म्हणलं तर तिथं मी एखाद्या सिस्टमला सिक्युरिटी देऊ शकतोय किंवा फार एखादा बे मी सिक्युअर करू शकतो. राईट राईट पण जेव्हा मी ट्रेनिंग देतोय तेव्हा मी अजून 10 लोक ट्रेन करतोय जे बरोबर. मी 10 लोकांना ट्रेन करू शकतो बरोबर किंवा काही थ्रेट्स ते हँडल करू शकतो. Right. तर तसं एक आहे जसं राईटली मेजर संदीप उन्नीकृष्णन जे आहेत जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे 26/11 मध्ये जे शहीद झाले होते. सो त्यांनी एक कोट त्यांचा फेमस आहे की लाईक आय डोंट वॉन्ट टू डाय अन ऑर्डिनरी डेथ व्हेन आय गो द होल नेशन विल रिमेंबर मी. आणि तो एक कोट कुठेतरी समोर धरून मला माझं लाईफ जे आहे त्या कोट भोवती चाललंय की असं काहीतरी करायचंय की आपल्यानंतर एक नाव काढलं गेलं पाहिजे. राईट राईट अगदी बरोबर अगदी बरोबर. थोडक्यात तुमच्यासारखे जे प्रोफेशनल्स आहेत या प्रोफेशनल्सची एक आर्मी बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. कारण हे जे काही सायबर वॉर आहे ह्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकत आलेलो आहे. ठीक आहे, म्हणजे चायना असेल किंवा अजून ज्या काही कंट्रीज आहेत तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत हा पूर्णपणे ग्लोबल सिनारिओ जर बघितला तर खरंच त्याची आता गरज आहे. पण ह्या संपूर्ण जर्नीमध्ये अशी एखादी वेळ तुझ्याकडे किंवा तुला एक्सपिरियन्स जर होत असेल किंवा अशा काही घटना ज्यावेळेला घडलेल्या आहेत ज्यावेळेला तुला वाटले की अरे छोडो यार कशाला स्वतःचा बिझनेस वगैरे कंटिन्यू करायचा, बेटर वे मी कुठेतरी जॉब बघतो आणि मी कंटिन्यू करतो, अशी एक स्टेज हे प्रत्येक जो कोणी स्टार्टअप फाउंडर असतो त्याच्या फेजमध्ये ही फेज येतच असते त्याच्या जर्नीमध्ये. तर तुझ्या ह्या जर्नीमध्ये हॅकॅथॉनच्या जर्नीमध्ये अशी कोणती एखादी स्टेज तुला आलेली आहे, आठवते का असा एखादा किस्सा त्याच्यामध्ये तुला असं वाटलेलं? नाही, ऍक्च्युली टेन्शन प्रेशर तर खूप येतं, स्ट्रेस खूप येतो, पण हा थॉट कधी मनात येत नाही की आपण हे का करतोय. राईट, आय नेव्हर रिग्रेट डिसिजन आय मेड. राईट, बिकॉज आय फील की हे जे काही डिसिजन होतं या फील्ड मध्ये यायचं, एंटर व्हायचं किंवा टू बिकम इथिकल हॅकर, हा डिसिजन कम्प्लिटली माझा होता. मला कोणी फोर्स नव्हतं केलं की तू या ह्याच्यातच कर. जसं एक लाईफ मध्ये असतं की बऱ्याचदा एखाद्याचा जर एक स्पेसिफिक बिझनेस असेल तर त्याची मुलं किंवा त्याच्या पुढचं सगळं तेच कंटिन्यू करतात. सो ते Right. माझ्या बाबतीत ते कधी आलं नाही, त्यामुळे हा थॉट कधी मनात आला नाही की आपण हे का करतोय. राईट 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 ओके. सगळ्यात शेवटचा राऊंड आपण आता घेतोय आणि तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आपण आतापर्यंत जेवढे काही रॅपिड फायर राऊंड आपण घेतलेले आहेत खूप इंटरेस्टिंग होते आणि हा पण रॅपिड फायर असा असणार आहे ज्याच्यामध्ये तुला क्विकली आन्सर द्यायचंय. तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते क्विकली तुला सांगायचंय. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुझ्या माहितीमध्ये किंवा तुला काय वाटतंय नेमकं श्रेष्ठ कोण आहे, हॅकर की प्रोग्रामर? डेफिनेटली हॅकर. ओके 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 ग्रेट. नेक्स्ट जो बट ऑब्वियस तुझं उत्तर हे तेच असणार आहे. माझा पुढचा प्रश्न आहे, तुझ्या माहितीमध्ये श्रेष्ठ काय आहे, व्यवसाय की नोकरी? व्यवसाय. राईट राईट. जर सायबर सिक्युरिटी मध्ये आला नसतास तर आज या दिवशी कुठे असतास? मे बी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर. ओके 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 ओके. कॉलेज लाईफ मधला नेमका कोणता किस्सा तू मिस करतोयस? ऍज सच कॉलेज लाईफ कधी मिस एवढं केलंच नाही, बिकॉज इट्स नॉट दॅट थिंग की ज्याच्यासाठी मी बघत होतो किंवा ती गोष्ट कधी मला वाटली नाही. राईट राईट राईट. एक पुढचा जो रॅपिड फायर होता त्याचं उत्तर तू ऑलरेडी दिलेलं आहे, फर्स्ट बेंचर की लास्ट बेंचर. सो यू आर अ प्रेस्टिजियस मेंबर ऑफ लास्ट बेंचर्स असोसिएशन. ओके, पुढचा रॅपिड फायर आहे, चहा की कॉफी? चहा. ओके. इंटरनेट हॅक करणं सोपं आहे की एखाद्या व्यक्तीला हॅक करणं सोपं आहे? इंटरनेट यूज करून एखाद्या व्यक्तीला हॅक करणं. ओके ओके ओके. लेफ्टी की राईटी? राईट. ओके ओके. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, आणि आज आपण हा स्टार्टअप कट्टाचा जो पुढचा सेशन आहे तो एंड करतोय. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, आता जे काही यंगस्टर्स आहेत, जे काही स्टुडंट्स आहेत, मेनली मग इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, फार्मसी असतील, यांच्यासाठी स्टार्टअप रिलेटेड तुला काय सजेशन द्यायचं, काय ऍडवाइस द्यायचं? जर आपण जर आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे ऍबिलिटी आहे, तर आपण डेफिनेटली स्वतःचा स्टार्टअप चालू करायला किंवा स्वतःच एक इनोव्हेटिव्ह काहीतरी समोर आणायला काहीच हरकत नाहीये. कारण
आजकालचा जो जमाना आहे तो असा आहे की याच्यामध्ये म्हणजे एक जर बघायला गेलं तर आपले आई बाबा ज्या ड्युरेशन मध्ये मोठे लहानाचे मोठे झाले, तो एक पिरियड असा होता की जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज ज्या होत्या त्या लिमिटेड होत्या प्रत्येक Right. फील्डमध्ये. पण आज असं आहे की ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या ओपन झाल्या प्रत्येक याच्यामध्ये, म्हणजे इव्हन आता एक छोटं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आता पुण्यामध्ये स्वारगेटला एक छोटीशी टपरी आहे, ठीक आहे. तिथं बोर्ड लावलाय की मेमरी कार्ड भरून मिळेल, ठीक आहे. म्हणजे मेमरी कार्ड गाण्याचे वगैरे त्याला टाकून देतील, त्याच्यासाठी 500 रुपये. राईट राईट राईट. बरं, सो आजकाल असं आहे की ऑपॉर्च्युनिटीज प्रत्येक गोष्टीमध्ये, कुठलीही बरोबर. गोष्ट छोटी किंवा मोठं असं काही नसतं, ते आपल्यावरती असतं की आपण त्याला कुठल्या लेवल पर्यंत नेतोय. आणि Right. सेकंड थिंग असते की ज्यांना असं वाटतंय की मला आता एक्सपिरियन्स नाहीये किंवा अजून थोडस काही दिवसांनी मी स्टार्ट करेन, तर माझं त्यांना सजेशन असेल की त्यांनी कधी पण करिअरची सुरुवात करताना ही स्टार्टअप पासून करावी. कारण स्टार्टअप पासून जेव्हा आपण सुरुवात करतोय किंवा एखादं स्टार्टअप जेव्हा जॉईन करतोय त्यावेळेला तुम्हाला झिरो पासून म्हणजे एबीसीडी पासून तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतात. कारण Yes, स्टार्टअप yes. एस्टॅब्लिश नसतो कधी. बरोबर. एस्टॅब्लिश बिझनेस मध्ये जेव्हा आपण जातोय तेव्हा आपल्याला फक्त एक ठराविक काम दिलेलं आहे तेवढंच करायचंय. मग त्याच्यामध्ये परत नवीन गोष्टी शिकायच्या म्हणल्या की नाही आता कंटाळा आलाय किंवा आता एवढी ड्युटी झाली, आता एकच शनिवार रविवार मिळतोय, त्याच्यामध्ये काय नवीन करायचं, असे एक्सक्युजेस येत जातात. येस येस. स्टार्टअप मध्ये मे बी सॅलरी थोडी कमी असेल, पण जे नॉलेज मिळतं त्या नॉलेजच्या बेसवरती तुम्ही जेवढी सॅलरी तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये मिळतीये त्याच्यापेक्षा चौपट सॅलरी तुम्ही घेऊ शकता. अगदी बरोबर. अगदी ऑल बरोबर. अबाउट थिंकिंग की तुम्ही पर्स्पेक्टिव्ह कसं आहे, आपलं विजन कसं आहे. कारण आपलं विजन जर क्लिअर असेल तर लाईफ नेहमी सोपं जातं. म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. राईट राईट. एकदम बरोबर एकदम बरोबर. आणि स्टार्टअपचा ग्राफ सुद्धा हा असाच असतो. स्टार्टअपचा कधीही ग्राफ असा स्ट्रेट लाईन नसतो. स्टार्टअपचा ग्राफ हा नेहमी झिगझॅगच असतो आणि जोपर्यंत तो झिगझॅग मध्ये कर्व नसतो, जोपर्यंत तो ग्राफ पूर्ण झिगझॅग नसतो तोपर्यंत ती मजा सुद्धा नसते. जे ऍडव्हेंचर स्टार्टअप मध्ये असतं ते ऍडव्हेंचर कधीही जॉब मध्ये नसतं. आणि बऱ्याच गोष्टी ह्या आपल्यासाठी लर्निंग सुद्धा असतात. आणि अगदी म्हणजे एज हे असं असतं 24 to 35 हे एज असं असतं जिथे इन केस जर आपला स्टार्टअप जरी फेल झाला तरी सुद्धा आपण बऱ्याच काही गोष्टी या ट्रायल अँड एररवर करण्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी, तो एक बफर टाइम आपल्याकडे असतो. अदरवाईज 35 प्लस नंतर या गोष्टी नसतात. ठीक आहे. इव्हन त्यामुळे स्वतःच हे स्टार्ट करायचं म्हणजे घरी सांगितलं होतं त्यावेळेला पण प्रत्येकाचं म्हणणं होतं की तू 5 वर्षानंतर चालू कर, आज 5 वर्ष तू काम कर. तर त्यावेळेला मी त्यांना फक्त एकच गोष्ट माझ्या घरी सुद्धा सांगितली होती की आज 26 ला मी चालू करतोय, तर 26 ला चालू केल्यानंतर आज जर 5 वर्ष म्हणलं की मी जॉब करायचा आहे तर मी जाणार 31 पर्यंत. 31व्या वर्षी मी जॉब सोडणार, स्वतःचा स्टार्टअप करणार. आणि माझ्या लाईफ मधली ती एक अशी फेज असणार आहे की त्यावेळेला आज स्टार्टअप चालू झालाय तर उद्यापासून इन्कम चालू व्हायला पाहिजे. आणि विच इज नॉट पॉसिबल इन एनी केस. राईट. अगदी बरोबर. उद्यापासून मला बिझनेस मिळतोय असं कधी होत नाही. सो राईटली यू सेड की जर मी त्यावेळेला एक सांगितलं होतं मी 26व्या वर्षी चालू केलं, आय कॅन बेअर टिल 28-29. येस. 3 इयर्स मिनिमम मी आयडल बेअर करू शकतो की ज्याच्यामध्ये स्वतःची ग्रोथ मी बघू शकतो किंवा न्यू लर्निंग्स मी करू शकतो. बरोबर बरोबर. दिस नॉट हॅपन इफ आय लाईक कुठेतरी एक जॉब मी जॉईन केला तर तिथं हे नाही होणार आहे. त्याच्यानंतर मला पुढे 5 वर्षानंतर जर करायचं म्हणलं तर ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. ती गोष्ट इम्पॉसिबल आहे. बरोबर बरोबर. जो स्ट्रेस आहे किंवा तिथे डिप्रेशन आहे ते परत सेपरेट. मग त्याच्यापेक्षा आधीच जर प्रॉपर डिसिजन घेऊन गोष्टी केल्या तर कधी पण त्या इझी जातात. राईट राईट. नाही अगदी बरोबर सुमित. आणि ही जी काही जर्नी आहे ही खरंच एक्साइटिंग आहे. आणि तू ज्या सेक्टरमध्ये आज काम करतोय पूर्ण सायबर सिक्युरिटी आणि हा जो सेक्टर आहे हा खूप एमर्जिंग आहे आणि इथून पुढच्या टाइम मध्ये असे बरेच प्रोफेशनल्स, असे बरेच स्टार्टअप्स याची गरज आज आपल्या संपूर्ण कंट्रीला आहे. आणि या पद्धतीने आजचा जो यंगस्टर्स, आजचे जे काही यंगस्टर्स आहेत ते लिटरली टेक्नॉलॉजी मध्ये सुपर फास्ट आहे ते. त्याच्यामुळे ज्या लेवलनी ही लोक, ही मुलं आज टेक्नॉलॉजी ग्रास्प करतायत, दॅट इज ऑसम. त्यामुळे यांना या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करण्यासाठी जास्त टाइम नाही लागणार. फक्त एक जो पॉइंट आहे रिस्क टेकिंग ऍबिलिटी, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या कशा पुढे पूर्णपणे नेतायत याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत.
एनिवे सुमित, आज तू वेळात वेळ काढून आम्हाला हा स्टार्टअप कट्टामध्ये हा जो एपिसोड आहे, हा एपिसोड आपण छान गप्पा मारलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी या सायबर सिक्युरिटी बद्दल मला सुद्धा समजलेल्या आहेत. बरेच व्ह्युअर्स असे आहेत ज्यांना सायबर सिक्युरिटी बद्दल जास्त माहित नाही. आम्ही त्या 95% मधले आहोत ज्याचा किस्सा तू भाजी मंडईचा किस्सा दिलास. त्यामुळे इथे अगदी स्टार्टअप फाउंडर असून सुद्धा आम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस नाही आहे. आणि जेवढा हा अवेअरनेस तुम्ही लोक करताय, खरंच खूप छान काम करताय तुम्ही. आणि आय होप की तुमच्याकडून ट्रेनिंग घेऊन हे असे बरेच प्रोफेशनल्स येणाऱ्या पुढच्या टाइम मध्ये आपल्याला दिसतील. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. संपूर्ण टीम ओपेक्स कडून, संपूर्ण टीम प्लॅन बी कडून, संपूर्ण स्टार्टअप कट्टा आणि ऑर्गनायझिंग जेवढे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत सगळ्यांच्याकडून धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस.